अतिशय महत्त्वाचा विषय आहे. काही 7 ते 8 पॉइंट्स आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. खूप मुलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे. जसं की जे की ट्रेनिंग सेंटर आहे, जुने ते कधी खाली होणार आहेत किंवा किती सेंटर होणार आहेत, तसेच कशा पद्धतीने पुढची प्रोसेस ती होणार आहे. तसेच पुढे जे ट्रेनिंग सेंटर खाली झाल्यानंतर पुढे ते कोणाकोणाला बोलवलं जाणार, हा एक विषय आहे. अजून एक तसाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मुंबई पोलीस भरती यांचे उर्वरित उमेदवारांचे मेडिकल आणि जॉईनिंग जे आहे ते कधी असणार आहे आणि पुढे कारागृहाची जी लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर हे कागदपत्र वगैरे पेंडिंग आहे, ते साधारण कधीपर्यंत लिस्ट लागेल हाही एक विषय होणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेनिंग सेंटर खाली झाले की पुढची भरती लगेच होणार का, हा एक खूप साऱ्या मुलांचा प्रश्न आहे. मग आतापासूनच भरतीची तयारी करावी का व कशा पद्धतीने करायची, पावसाळ्यात भरती होईल का, यावर्षी तर पावसाळा लवकरच आहे. असे एकंदरीत 6 ते 7 मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ सिलेक्शन झालेल्या उमेदवारांसाठी आणि येणारी पुढची पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी खूप खास होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 2022-23ची जी पोलीस भरती जे की काही ट्रेनिंग सेंटर सुरू झाले आहेत आणि पूर्ण पण झाले आहेत. 9 ट्रेनिंग सेंटर हे येत्या 9 जूनला हे ट्रेनिंग सेंटर खाली होणार आहेत आणि दीक्षांत समारंभाची ऑफिशियल डेटसुद्धा ही अनाऊन्स झालेली आहे. आणि त्या दीक्षांत समारंभाला जिथे जिथे सेंटर आहेत तिथे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची निवडसुद्धा झालेली आहे. याचाच अर्थ 9 जून ही तारीख फिक्स असल्यामुळे 9 जूनला दीक्षांत समारंभ होईल आणि त्यानंतर हे ट्रेनिंग सेंटर खाली होतील. तर मग 9 जूनला 9 ट्रेनिंग सेंटर खाली होतील ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. 2022-23 मधील जी पोलीस भरती होती त्यातली मुंबई पुणे सोडून मॅक्सिमम घटक हेच आहेत 2, मुंबई आणि पुणे. घटक सोडून बाकीच्या जिल्ह्यांचं ट्रेनिंग पूर्ण होऊन सुद्धा मुलं आणि आलीसुद्धा म्हणत होते मुंबई आणि पुणेला खूप वेळ लागतोय, कारण की पदभरतीमध्ये संख्या जी आहे ती जास्त असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. बाकीच्या जिल्ह्यांचं बघितलं तर त्यांच्या घटकानुसार जागा कमी असतात, त्यामुळे त्यांचं जे ट्रेनिंग पिरियड आहे लवकर पूर्ण होऊन मुलं येऊन गेली आहेत. आता ते वर्दी घेऊन ग्राउंडवर सुद्धा उतरतील. तर अशा पद्धतीने 9 जूनला 9 ट्रेनिंग सेंटर खाली होतील. आता दुसरा विषय असा की ट्रेनिंगसाठी कोणाकोणाला बोलवलं जाणार किंवा काही घटकातील राहिलेल्या जिल्ह्यातील काही मॅटर असतील किंवा काही घटकांचे उमेदवारांचं पेंडिंग होतं ते घटक बोलवले जातील. आता जास्त करून मुंबई आणि पुण्यावरतीच लक्ष आहे. पुणे कारागृहवाले सुद्धा किंवा मुंबईचे जे घटक होते त्यांचं उमेदवारांना किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूरचे काही घटक पेंडिंग आहेत त्या मुलामुलींना लवकर बोलवले जाणार आहे. तिसरा मुद्दा असा आहे की मुंबईचे उर्वरित मेडिकल आणि जॉईनिंग कधी. आता मुलांचा प्रश्न होता की आता हे जे मेडिकलची प्रोसेस आहे तिला एवढा वेळ का लागतोय, तसेच हे जॉईनिंग कधी असणार आहे किंवा माझं व्हेरिफिकेशन झालंय पण माझ्या आधी काही मुलांचं झालंय, मी त्यांच्या आधी लिस्टमध्ये आहे, माझं त्यांच्या आधी व्हेरिफिकेशन झालेलं आहे पण त्यांच्यानंतर अजून मेडिकलसुद्धा झालं नाही, असे काही प्रश्न आहेत. आता हे जे मेडिकल आहे हे आता या महिन्याच्या एंडपर्यंत होऊन जाईल. 9 तारखेपर्यंत यांना मुभा आहे. 9 नंतर दुसरे ट्रेनिंग सेंटर म्हणजेच पुढचं शेड्यूल तयार होईपर्यंत त्यांचे बाकी सगळ्यांची नियुक्ती असेल किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी असतील, इथपर्यंत खूप सारा वेळ आहे डिपार्टमेंटला. आता ह्या काही दिवसांमध्ये 1-2 दिवसांमध्ये लिस्ट लागत राहतील. जसं की आता 252 उमेदवारांची लिस्ट लागली, त्याआधी 300 उमेदवारांची लिस्ट लागली होती, पहिले 187 असे बरेच लिस्ट अशा पद्धतीने लागलेले आहेत. अजून महत्त्वाचं तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की माझं व्हेरिफिकेशन आधी झालेलं आहे पण मला बोलवले नाही, तर मग आता काय होणार. जरी तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे या लिस्ट मागे पुढे होतात.
प्रत्येक जिल्ह्याचं व्हेरिफिकेशन येत असतं. त्यामुळे एक लिस्ट मागे राहिली, एक लिस्ट पुढे राहिली किंवा घटक बदलला तरीसुद्धा लिस्ट ह्या मागे पुढे होतात. म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबलची वेगळी, चालकची वेगळी, कारागृहाची वेगळी, अशा पद्धतीने घटकावाईज जे व्हेरिफिकेशन आहे ते शॉर्टलिस्ट केलं जातं आणि मग मागे पुढे तुम्हाला ते बोलवलं जातं. त्यामुळे माझं व्हेरिफिकेशन झालं आहे, मला अजून बोलवलेलं नाही, मग मला डिस्क्वालिफाय केलं आहे का? तर तसं नाही. एका मुलांना त्यांना डिस्क्वालिफाय करताना त्यांना ऑफिशियल परिपत्रक काढावं लागतं आणि मगच तुम्हाला डिस्क्वालिफाय करता येतं. लक्षात ठेवा, पहिले 2021च्या भरतीमध्ये एका मुलाच्या डॉक्युमेंटचा विषय होता, तर त्याला प्रलंबित ठेवण्याचा GR सुद्धा निघालेला होता. म्हणजेच त्या विद्यार्थ्याचा नंतर विचार केला जाईल असं सांगितलं होतं. म्हणजेच इथं एका विद्यार्थ्याचा एवढा विचार केला जातो, एवढी किंमत दिली जाते. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यामुळे ज्यांचं हे व्हेरिफिकेशन पाठीमागे आहे किंवा ज्यांचं व्हेरिफिकेशन राहिलेलं ते सुद्धा त्यांच्या व्हेरिफिकेशन होऊन जाईल. त्यामुळे तुमचं काही मागे पुढे झालं असेल तर होऊन जाईल. तुमचं जॉईनिंग आणि मेडिकल हे 2-2 दिवसाच्या पिरियडमध्ये लिस्ट येऊन जातील. आणि आता हे झालं मुंबईचं. आता पुढे पुणे कारागृह डॉक्युमेंटचा काय विषय आहे तर मी आधीसुद्धा सांगितलं आहे. येणाऱ्या पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये ऑफिशियल लिस्ट यायला सुरुवात होईल हे पण सांगितलं आहे. आता पुण्याचं जे डॉक्युमेंटचं आहे ते सुद्धा होऊन जाईल. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ट्रेनिंग सेंटर खाली झाले की जसं मी पहिले सांगितलं होतं की येत्या 9 तारखेला 9 ट्रेनिंग सेंटर खाली होणार आहेत. तर मग ट्रेनिंग सेंटर खाली झाले की आता ही जी भरतीची मुलं होती त्यांना लगेचच बोलवलं जाईल आणि लगेच पुढची भरती पडेल का, हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर बघा, मागे ऑफिशियल पेपर आउट केलं होतं की 15 सप्टेंबर नंतर नवीन पोलीस भरतीची सुरुवात होईल. कारण आता उन्हाळा आहे, पुढे पावसाळा आहे, त्यामुळे भरती होऊ शकत नाही. त्यामुळे आता ट्रेनिंग सेंटर खाली झाले आणि लगेचच नवीन पोलीस भरती पडेल याचा काही एक संबंध नाही आहे. एक भरती पूर्ण व्हायला जवळजवळ 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी जातो आणि एक ट्रेनिंग सेंटर खाली व्हायला 9 ते 10 महिने लागतात. हे मी घटकानुसार सांगितलं आहे. जरी भरती आता पडली, त्याचं ग्राउंड आणि त्याचा फॉर्म भरणे, त्यानंतरचे इश्यू जसे की वयवाढीचा विषय असेल, आदिवासी घटकांचे अजून दुसरे काही कुठले घटक असतील, त्यांचा काही विषय असेल, त्यामुळे उमेदवार आक्रोश करतात, आंदोलन करतात, अशा काही कारणांमुळे भरती लेट होते. आता सर्वात महत्त्वाचा विषय, मग आत्तापासून भरतीची प्रॅक्टिस करायची का? पावसाळा आहे, भरती कशी होणार? तर मग आत्तापासून प्रॅक्टिस करायची का? नंतर भरती पडल्यावर करायची? तर आता पोलीस भरती जरी सप्टेंबरमध्ये पडणार असेल किंवा ऑगस्ट-जूनमध्ये पडणार असेल तर आपली तयारी आत्तापासूनच पाहिजे. ज्यांना खरंच वर्दी मिळवायची असेल त्यांना कुठलाही ऋतू हा सारखाच असतो किंवा काही प्रॉब्लेम करेल असं मला वाटत नाही. तर तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर सकाळी 4 वाजता 5 वाजता उठावंच लागेल आणि तुमचं लक्ष्य काय आहे हे ओळखा आणि जिद्दीने प्रयत्न करा. जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.